नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशाकरता घेतली जाते त्याच्या अंकगणिताचं दुसरं जे प्रकरण आहे ज्याचं नाव आहे पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया त्याच्या स्वाध्याय 2.3 ला आपण सुरुवात करतोय बघा. पहिला प्रश्न दिलेला बघा, त्यातला -1 ला त्यानेच 100 वेळा किंवा 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. काय सांगितलं? -1 गुणिला -1 गुणिला -1 गुणिला -1 असं करत करत कुठपर्यंत करायचं आपल्याला? असे 100 टाइम्स करायचंय, 100 वेळा करायचंय, तर उत्तर काय येईल? यालाच कसं लिहिता येते बाळांनो? मग जर का 100 टाइम्स जर का करायचं असेल तर -1 ची पॉवर काय लिहिता येते? 100 लिहिता येते. मग लक्षात ठेवायचं बघा, जेव्हा पॉवर -1 संदर्भात बोलतोय बघा आपण, जर का पॉवर इव्हन असेल तर आन्सर काय येते? +1 येते. आणि जर का पॉवर जर का ऑड असेल तर आन्सर काय येते? -1 येते. इव्हन म्हणजे सम जर का असेल तर, आणि ऑड म्हणजे विषम जर का असेल तर. मग पॉवर 100 आहे. 100 म्हणजे शेवटी काय आला? 0. शेवटी जर का 0, 2, 4, 6 आणि 8 येत असतील तर ती संख्या कोणती असते? तो इव्हन नंबर असतो किंवा ती समसंख्या असते. मग पॉवर बघा, आता इव्हन दिलेली आहे किंवा सम दिलेली आहे, तर उत्तर किती येईल बघा त्याचं? +1 येईल. म्हणून -1 ची पॉवर 100, याचा आन्सर काय येईल? +1 येईल. जर का याच्याऐवजी पॉवर जर का ऑड असती, समजा 99 असती, तर आन्सर आलं असतं -1. पण या केसमध्ये आन्सर येईल +1. ए ऑप्शन मध्ये दिलेलं उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, एका मोज्यांची जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. पहा, मोजे जर का घेतले तर ते काय आहे? टोपीच्या दुप्पट म्हणजे 2 गुणिला टोपीची किंमत जर का आपण केली तर कशाची किंमत भेटते आपल्याला? मोज्यांची किंमत भेटते. 5 मोज्यांच्या जोड्यांची किंमत किती आहे? 1250. मग पहा बरं, 5 मोजे घेतले तर कितीचे येतात ते? ₹1250 चे. म्हणजे एक मोज्यांचा जोड जर का काढायचा असेल तर या 1250 ला काय करायला लागेल? 5 ने डिव्हाइड करायला लागेल. करा बरं मग. 1250 डिवाइड बाय काय? 5. मग 5 टू जा किती? 10. 12 मधनं 10 गेले, उरले 2. त्यावरती घेतला 5. 5 जा किती? 25. 25 मधनं 25 गेले, 0 उरले. हा वरचा जो शून्य होता बघा, हा आन्सर मध्ये आपण देऊन टाकला. म्हणजेच काय? एक मोज्यांच्या जोडीची किंमत किती भरली आपली? 250 रुपये भरली. मग मोजे 250 चे आहे तर टोपी कितीची असेल? टोपी याच्या निम्मे. म्हणजेच काय? 250 किंवा 250 डिवाइड बाय 2. म्हणजेच काय? टोपी कितीची आली? एक टोपी ₹125 ची आली. कशाची किंमत काढायची आपल्याला? मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या. मग 2 मोज्यांच्या जोड्या अधिक काय करायचं आहे? 4 टोपी करायचं आहे. मग करा बरं याची किंमत. 2 जसेचे तसे. मोज्यांची एक जोडी कितीची? 250 ची प्लस 4 जसेच्या तसे. टोपी कितीची? एक 125 ची. करा बरं. 250 × 2 म्हणजे 500. 125 × 4 म्हणजे परत 500. आणि 500 ना 500 किती झाले? 1000. म्हणजेच काय? मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या 1000 रुपयाला भेटतील आपल्याला. ऑप्शन बी मध्ये जे उत्तर दिलेलं आहे ते करेक्ट उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे बघा आपला, 2 अंकांची बेरीज 8 आणि गुणाकार 15 आहे. बघा, असे 2 अंक शोधायचे आपल्याला. त्यांची जर का आपण बेरीज केली म्हणजे ऍडिशन केली तर किती येते? 8. आणि त्यांचाच जर का गुणाकार केला म्हणजेच मल्टिप्लिकेशन जर का आपण केलं तर किती येते? 50. मग कोणत्या 2 संख्या अशा? पहा, 3 + 5 केले तर
8 आणि त्याच 3 मल्टिप्लाय बाय 5 केलं दोन संख्यांना तर 15 म्हणजे दोन संख्या काय आल्या 3 आणि 5. त्यांच्या उभय पक्षांची उभय पक्ष म्हणजे काय रेसिप्रोकल घ्यायचा आहे. रेसिप्रोकल म्हणजेच काय 3 आहे 3चा रेसिप्रोकल काय 1/3. 5 आहे 5चा रेसिप्रोकल काय 1/5. यांची काय करायची आपल्याला बेरीज म्हणजे ऍडिशन. मग 1/3 प्लस 1/5. ऍडिशन करायला आपल्याला डिनॉमिनेटर सेम लागतात. डिनॉमिनेटर काही सेम नाही. मग अशी संख्या शोधा जी 3च्या टेबल मध्ये पण येते आणि 5च्या पण काय येतात 15 येतात. मग कॉमन मध्ये काय लिहून घेऊ आपण 15. 3च्या टेबल मध्ये किती नंबरवर 5 नंबरवर. 5च्या टेबल मध्ये किती नंबरवर 3 नंबरवर. या 5 ने 3 ला मल्टिप्लाय केलं होतं म्हणून 1 ला पण करा. 5 into 1 5 प्लस 3 ने 5 ला केलं होतं तर 3 ने वरती 1 ला पण करा. मग 3 into 1 3. मग किती झालं 5 प्लस 3 8/15. हे आपलं फायनल आन्सर आलं 8/15. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलं आपल्याला ए ऑप्शन मध्ये दिलेलं उत्तर बरोबर आहे. चौथा प्रश्न विचारला बघा आपल्याला एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. मग बघा आपण गुरुदास जो आहे बघा त्याला पकडून चालू की गुरुदासला किती गुण मिळाले आहे एक्स. रमेशला काय सांगितलं त्याच्यापेक्षा 15 गुण जास्त म्हणजे एक्स पेक्षा जास्त 15 म्हणजे एक्स प्लस 15. लीलाने पण तीच परीक्षा दिली. लीलाचं काय झालं लीलाला त्या परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. गुरुदासला होते एक्स त्याच्यापेक्षा 7 कमी म्हणजे -7. तिघांना मिळून किती गुण मिळाले आहे 83. मग तिघांचे गुण करा बरं. एक्स होता गुरुदासचा रमेशचा एक्स प्लस 15 लीलाचे एक्स -7 तिघी मिळून किती झाले 83. मग एक्स एक्स आणि एक्स किती झाले 3x. 15 - 7 किती झाले +8 इज इक्वल टू 83. 3x इकडे जसाच तसा +8 इकडे येऊन काय होऊन जाईल मायनस म्हणजेच काय होईल 83 - 8. 3x जसाच तसा 83 - 8 किती होतात 75 म्हणजेच x काय येईल 75 डिवाइड बाय 3. हे 3 मल्टिप्लाय करता इकडे येऊन डिवाइड करतील आणि 75 डिवाइड बाय 3 म्हणजे काय उत्तर येईल 25. 25 काय कशाचं उत्तर आहे एक्सचं. एक्स म्हणजे कुणाचे मार्क्स होते गुरुदासचे. आपल्याला कुणाचे विचारले गुरुदासचेच विचारले होते म्हणजे किती मार्क्स पडले त्याला 25 मार्क्स पडले. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आहे. पाचवा प्रश्न आहे बघा 1836 1836 या संख्येला 17 ने भागले असता 17 ने भागले असता येणारा भागाकार कोणता. करा बरं मग 1836 ला 17 ने काय करा डिवाइड करा. मग 17 × 1 = 17. 8 मधनं 7 गेला 1 1 मधनं 1 गेला 0 त्याच्यावरती घेतले आपण 3. 13 येत नाही 17च्या टेबल मध्ये म्हणून वर एक 0 देऊन दिला. 13 मधनं 0 मायनस केला उरले 13 त्याच्यावरती आता उतरवला पुढचा काय 6. 17 8 जार किती होतात 136. 136 मधनं 136 गेले रिमेनिंग काय उरलं 0 म्हणजेच आन्सर काय आलं आपलं 108. ऑप्शन ए मध्ये दिलेलं उत्तर जे आहे ते करेक्ट उत्तर आहे. सहावा प्रश्न आहे बघा एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. बघा रहीम आहे रहीमचे मार्क्स आपण पकडू एक्स तर करीमला काय सांगितलं रहीमपेक्षा 15 गुण जास्त आहे म्हणजे एक्स पेक्षा 15 जास्त म्हणजे एक्स प्लस 50. मदनने पण तीच परीक्षा दिली. मदनला किती मार्क्स मिळाले मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. रहीमचे एक्स होते त्यापेक्षा 10 कमी म्हणजे -10 आणि तिघांना मिळून किती गुण मिळताय 110 म्हणजेच रहीमचे एक्स प्लस करीमचे एक्स प्लस 15 प्लस मदनचे एक्स -10 मिळून किती झाले 110. परत एक्स एक्स आणि एक्स किती झाले 3x. 15 - 10 किती झाले +5 इज इक्वल टू 110. +5 इकडे आले तर काय होऊन जातील -5 म्हणजे 110 - 5 म्हणजेच 3x काय आलं
105 म्हणजेच एक्स काढायचा असला तर 3 जे मल्टिप्लाय करता इकडे येऊन डिव्हाइड करतील म्हणजे 105 डिवाइड बाय 3 म्हणजे काय उत्तर आलं 35. 35 कुणाचं उत्तर आलं एक्स. एक्स म्हणजे कुणाचे मार्क्स होते रहीमचे. आपल्याला कुणाचे काढायला सांगितले करीमचे. करीमला किती होते एक्स प्लस 15 मार्क्स होते करीमला बघा. म्हणजेच काय करायचं आहे एक्स ची किंमत काय आली 35 त्याच्यामध्ये 15 ऍड करा 35 आणि 15 म्हणजेच करीमला किती गुण मिळाले असतील 50 गुण मिळाले असतील. ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 7वा प्रश्न आहे बघा. एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले. मग बघा परत तेच अमितला किती मार्क पडले. अमितला पडलेले मार्क्स आपण पकडून चालू एक्स. जोसेफला किती पडलेले आहे. जोसेफला काय सांगितलं अमितपेक्षा 8 गुण कमी. मग अमितला होते एक्स. 8 कमी म्हणजे एक्स मायनस 8. कुमारला काय सांगितलं आता पुढे पावर. कुमार जर का आपण घेतला तर कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. अमितला होते एक्स त्याच्यापेक्षा 12 म्हणजे प्लस 12. सगळ्यांना मिळून किती गुण मिळतात 205. मग अमितचे एक्स जोसेफचे एक्स मायनस 8 कुमारचे एक्स प्लस 12 मिळून किती झाले 205. परत एक्स एक्स आणि एक्स किती झाले 3x मायनस 8 प्लस 12 म्हणजे 12 मधनं 8 गेले तर प्लस 4 इज इक्वल टू 205. प्लस 4 आहे इकडे आला की काय होऊन जाईल मायनस म्हणजे 3x इज इक्वल टू 205 मायनस 4 म्हणजेच 3x काय आले 201. x काढायचा असला तर 3 मल्टिप्लाय करता इकडे येऊन काय करतील डिवाइड म्हणजे 201 डिवाइड बाय 3. काय उत्तर येईल करा बरं 201 ला 3 ने डिवाइड करा 3 6 4 18 उरले 2 त्यावर उतरवला 1 3 7 जार किती होतात 21 रिमाइंडर उरला 0. काय आन्सर आलं 67. एक्स चा आन्सर 67 येत आहे. एक्स म्हणजे कुणाचे मार्क्स आहेत अमितचे. आपल्याला कुणाचे काढायला सांगितले जोसेफचे. मग जोसेफचे किती आहे एक्स मायनस 8 म्हणजेच 67 मायनस 8. 7 मधनं 8 जात नाही 17 करा इथे जातील 5. 17 मधनं 8 गेले तर 9 5 जसाचा तसा. म्हणजेच जोसेफला त्या परीक्षेत किती मार्क मिळाले असतील किती गुण मिळाले असतील 59. ऑप्शन सी मध्ये दिलेलं उत्तर करेक्ट आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपला स्वाध्याय 2.3 पूर्णपणे सोडवून झालेला आहे. धन्यवाद.